माढा तालुक्यातील आढे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अवघ्या 14 वर्षाच्या शाळकरी मुलाने रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाहीये। ही दुर्दैवी घटना माढा तालुक्यातील आढेगाव येथे आज दुपारी घडली आहे। श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। आढेगाव येथील गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमा बल राजस्थान सेंटर येथे इन्स्पेक्टर म्हणून नोकरीला आहेत। आढेगाव येथे त्यांचे वडील सदाशिव नष्टे, पत्नी सारिका, श्रीधर व श्रेयस ही 2 मुलं राहतात। गणेश नष्टे यांच्याकडे परवाना असलेलं रिव्हॉल्व्हर असून ते जेव्हा गावाकडे येतात तेव्हा रिव्हॉल्व्हर त्यांच्याकडेच असते। आज दुपारी 12:30 वाजण्यापूर्वी घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये त्यांचा मुलगा श्रीधर गणेश नष्टे याने वडिलांच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे। श्रीधर नष्टे याने आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली हे समजू शकलेलं नाहीये। या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे।